लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लाडक्या गणरायाच्या आगमनाची आतुरता संपली असून भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदगाव शहरासह बोलठाण परिसर सज्ज झाला आहे। सार्वजनिक मंडळांपासून घरगुती गणेशोत्सवांपर्यंत सजावटीचे साहित्य, गणेश मूर्तींची खरेदी सुरू असली तरी यंदा बाजारपेठेत अपेक्षित इतकी गर्दी दिसून आली नाही। नांदगाव शहरात 15 तर ग्रामीण भागात 33 मंडळे, एक गाव एक गणपती, 42 मिळून 91 सार्वजनिक गणेश मंडळांची अंतिम तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मंडप सजावटीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते दिवस रात्र व्यस्त आहेत। शहरात तसेच बोलठाण परिसरात प्रमुख रस्त्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत। गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी बोलठाण व नांदगाव बाजारपेठ सज्ज झाली असून छोट्या घरगुती मूर्तींपासून ते मोठ्या मंडळांना लागणाऱ्या मूर्तींपर्यंत सर्व प्रकार उपलब्ध आहेत। पालक आणि भाविकांची खरेदी सुरू असली तरी विक्रीत मंदी असल्याची खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे। सतीश देशमुख। बरं, यावर्षी तुम्हाला धंदा कसा वाटला? थोडी मंदीच आहे यावर्षी। लोक तेवढे पैसे देत नाही, कमी किमतीमध्ये मूर्त्या विकावं लागत आहे। कुठपर्यंत मूर्ती किमती आहे? 100 रुपयापासून तर 2100 रुपयापर्यंत मोठी मूर्ती आहे तुमच्याकडे। आता पण किती मूर्त्या समजा विक्री गेल्या असेल? मोठ्या कमी? मोठ्या 10 ते 12 मूर्त्या गेल्या असतील आणि लहान गेल्या असेल 150 ते 200 मूर्ती लहान गेल्या असेल। म्हणजे यावर्षी मध्ये थोडी मंदी वाटते बा? मंदी त्याचं काय कारण सांगू शकता तुम्ही? काय कारण असू शकतं? मूर्त्याचे भाव वाढलेले, युटीचे भाव वाढल्या कारणाने इकडं ग्रामीण भाग असल्या कारणाने मूर्तीचे पैसे कमी प्रमाणामध्ये भेटत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागू, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.